तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर बुलेटवरून मुख्यमंत्री विधान भवनात दाखल झाले आणि त्यानंतर याच बुलेटवरून ते मंत्रालयात सुद्धा गेले। यावेळी त्यांच्या पाठी शेलार सुद्धा बसलेले होते आणि दोघांनी सुद्धा हेल्मेट घातलेलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल डिझेलची बचत करा असं आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः सुद्धा त्याचा अवलंब केला। आपल्या ताफ्यातली वाहनं त्यांनी कमी केली। मोदी शहांनी सुद्धा आपल्या ताफ्यातली वाहनं कमी केली आणि त्यानंतर नितीन गडकरी यांनी सुद्धा आपली वाहनं कमी करत त्यांनी बसने प्रवास केलेला होता आणि या सगळ्यांचाच एक आदर्श त्यांनी समोर ठेवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून बुलेटनं ते विधान भवनात आले। प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे। आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे। शासकीय आयोजनं जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताराला खूप मोठं आयोजन केलेलं आहे, त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही। पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजनं शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत। विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल। जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री महोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं। कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे।